नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय फिरायला. आम्ही मस्त आता आहे ना रायगड वगैरे तिकडे कोकण पट्ट्यात फिरायला चाललोय. तर हे आमचे दर्शन भाऊ आहे, हे आमचे योगेश भाऊ आहे, हे आमचे ऋषी महाराज आणि बाकी मागचे कच्चे लिंबू त्यांचं नाही काही. अबे साले. तर आम्ही CNG भरून मस्तपैकी पुढच्या प्रवासाला निघालो. तर खूप प्रवास केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की चहा बी प्यावं, थोडी झोप मोड करावा. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. चहा वगैरे पिऊन आम्ही मस्त पुढच्या प्रवासाला लागलो होतो. आम्ही 4 जणांनी चहा पिला. त्याचं कारण म्हणजे बाकीचे सगळे झोपेल होते, एकदम धाराडोर झोपा घेत होते. हा मागचा बोट करीत होता, पण तो काही चहा प्यायला उतरला नाही. म्हणलो आता चला जाऊ द्या. मग आम्ही आता पाली गणपती येथे पोहोचलो होतो. तर आम्हाला दर्शन घ्यायचे होते, मंदिर उघडत होतं. तर आमच्या शुभमची इकडे एक नवीन शाखा आहे. तर शुभम वडेवाला म्हणून हे बघा, शुभम वडेवाला. तर रोहित इकडे काय करीत होता काय मी त्या कुत्र्याला जाऊ द्या. बरं आम्ही मस्त गणपतीचे दर्शन घेतले, एकदम भारी मन प्रसन्न झालं. आणि तिथून पुढं आम्ही मस्त निघालो रायगडला आम्ही सकाळी रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो. तुम्ही मागं बघू शकता रायगड. तर आम्ही म्हणलो चला थोडासा नाश्ता वगैरे करून मग डोलो. रायगडच्या पहिल्या पायरीचं आम्ही दर्शन घेतलं आणि चढायला सुरुवात केली. तर चढता आम्हाला भरपूर अनुभव आले. हे बघा हे सारखे मागच पडत होते, यांचं काय माहिती काय, आणि यांचं माकडाशी खेळणं चालू होतं. तर बघू शकता मागं व्ह्यू मस्त येत होता आणि तो आम्ही कॅप्चर करीत रायगड चढत होतो. एकदम भारी वाटत होतं. महादरवाजापाशी आम्ही पोहोचलेलो होतो. तिथे ते गाईड करणारे काही लोकांना माहिती सांगत होते, त्यांची खरंच माहिती ऐकायची, ते एकदम प्रॉपरली सांगतात. आणि आता आम्ही महादरवाजातून आत शिरलो होतो आणि वरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता हा तो महादरवाजा एकदम भारी दिसतो. आणि आम्ही आता वर चढत होतो. चढता आम्ही रायगडापाशी पोहोचलो. तर पोहोचल्यानंतर मस्त एकदम भारी वाटतं वर. आणि हे बघा हत्तींसाठी पाणी पिण्यासाठी जागा होती. तर आम्ही शिरकाई देवीचं दर्शन घेतलं आणि वर गेलो. तर बघू शकता आम्ही पुतळ्यापाशी पोहोचलो होतो. तिथून आम्ही दरबाराकडे गेलो. दरबाराचा हा मेन दरवाजा. आणि बघू शकता काही धान्य साठवण्यासाठी काही जे कोठाडे होती ते इथे होती. तर इथून आम्ही परत मध्ये गेलो आणि मध्ये महाराजांचा पुतळा बघू शकता. तर हे सगळं धान्य साठवण्यासाठी होता. हे दरबाराच्या मागचं आहे. आणि इथं आम्ही ना खाली गेलो होतो. तर इथं खाली काहीतरी गुप्त बातचीत करण्यासाठी एक खोली होती. इथं गुप्त बातचीत केली जायची, गुप्त एरियन इथं बातचीत करायचा. परत आम्ही इकडं अजून एक ठिकाणी खाली गेलो. तर इथं पण आहे ना एक व्ह्यू पॉईंट होता, जिडून काही किल्ल्याच्या बाहेर नजर ठेवली जायची. तर आम्ही तिथून परत इकडं बाजारपेठेत गेलो. तर इथं बाजार भरायचा मोठा. पुढे चालत गेलो आणि पुढे चालत गेल्याच्या नंतर टकमक टोक दिसले. टकमक टोकावरून फितुरांना कडेलोट करून दिलं जायचं. आम्ही जगदीश्वराच्या मंदिरापाशी गेलो. तिथे आम्ही दर्शन घेतले आणि पुढं गेलो. तर एवढा भव्य आणि दिव्य रायगड ज्यांनी बांधला ते म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. पुढे आम्ही महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि तिथेच वाघ्या कुत्रे याची समाधी आहे, तिथे तिचे दर्शन घेतले आणि आम्ही रिटर्नला निघालो खाली. तर बघा इथं आता पोरं म्हणल्यावर काही ना काही आता उद्या चालणारच. लेकिन ये साला कर क्या रहे हैं आप? मुझसे प्यार करती है या नहीं करती है? तू समझा? हाँ. नाही तू समजा नाही. मित्रसंघ मानल्यावर कॉमेडी गोष्टी घडत राहणार आहे. पण हे बघू शकता यांचं कार्य, यांच्यामुळे आपल्या किल्ल्यांचं संवर्धन होऊ राहिले. तर आम्ही मस्त आतापैकी किल्ला उतरून खाली आलो होतो. तर हे बघा आम्ही किल्ला उतरलेला आहे. आधी प्रसाद मस्त आता पाया बिया पडून पुढे ढाळाला आणि प्रसादच्या आता अंगात आलं, कारण जाणार होतो आम्ही बीचला. गाडी स्टार्ट कर. तर आम्ही बीचच्या जवळ पोहोचलो होतो आणि शेवटी आम्ही बीचवर पण पोहोचलो. मला तर हा आपल्या मुंबई इलाक्यातला एकदम भारी आणि सुंदर बीच वाटतोय. काशीद बीच नाव आहे या बीच. तर एकदम मस्त बीच आहे. मी एवढे बीच फिरलो पण याच्यासारखा बीच बघितला नाही. हे 2 घोडे गोड्यानंच बसले. तर आम्ही मस्त पाण्यामध्ये एकदम एन्जॉय केला, एवढा एन्जॉय की आता काय सांगायचं. तर आम्ही सगळे एकदम फुल धमाल करीत होतो, मस्त मजा करीत होतो. कोण काय तर कोण काही काय बघा, याच्यात माती भरीत होते याच्या अंगात. उचललं याला आणि पाण्यात फेकायला घेऊन चालले होते आणि हे पडले. हा बघा हा मागच राहिला, कारण याला माहिती आहे आपल्या कधी गमत फिरू शकते. तर बघा एकदम लाटा बिटा एकदम जोरात आम्ही त्याच्यात मस्त एन्जॉय करत होतो. आंघोळी करून मस्त आम्ही कपडे बदलून परत बीचवर आलो, कारण आम्हाला काढायचे होते फोटो. तर आम्ही मस्त फोटो मस्त काढले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघत चाललो होतो. मस्त आता अंधार पडत होतं, भुका लागल्या होत्या. मग म्हणलो चला थोडंसं जेवण वगैरे करून घेऊ. मस्त जेवण करायला थांबले. अभी मजा आएगा ना. जेवण वगैरे करून आम्ही मस्तपैकी निघालो घरी. मग आता दर्शन भाऊ म्हणत होते आपण थोडेसे गाणे बिणे म्हणून. मग आता दर्शन भाऊच गाणे ऐकतो. काय दर्शनचं झालं नंतर मग आपण आपली सिंगिंग चालू केली. मग चलो आपण हिडन टॅलेंट दिखातो आप. मग काय आपण मस्त गाणे बिणे म्हणलो आणि आता आम्ही मस्त समृद्धीला लागलो होतो. तर मित्रांनो बाय बाय. आपला व्लॉग इडच संपतो. फॉलो आणि सबस्क्राईब करून चला.